राज्यातली एकही महिला आता वाचणार नाही. जवळपास 2 कोटी महिलांना याचा थेट फटका बसणार आहे. महाराष्ट्राची झोप उडवणारी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. सरकारने महिलांसाठी 5 अतिशय कठोर नियम लागू केलेले आहेत. आता यातील एकही नियम जर तुम्ही मोडला तर थेट लाखोंचा दंड होणार आहे. या 5 नियमापैकी पहिला नियम जर मोडला तर 5,000 रुपयांचा दंड आणि दुसरा जर मोडला तर 10,000 रुपयांचा फटका आणि यातील 5वा नियम चुकूनही जरी मोडला ना तर इतका मोठा दंड होईल की घरातलं सगळं विकून सुद्धा ते भरता येणार नाही आणि थेट जेलमध्ये जावं लागेल. कारण आता घरोघरी एक गुप्त पडताळणी सुरू झालेली आहे. घरामध्ये चेकिंग सुरू झालेली आहे, ज्यामुळे आता महिलांच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे. खरं तर आजपर्यंत महिलाच्या अनेक योजनेचे पैसे दिले गेले, पण आता ते सगळे पैसे वसूल होणार आहेत. आजपर्यंत महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले, काहींना निराधार योजनेचे तर काहींना बचत गटाचं अनुदान मिळालं. वृद्ध महिला वयोश्री योजनेचा लाभ घेत असतात. या सगळ्यात महिलांनी एसटी प्रवासात हाफ तिकीट मिळवतंय. एवढंच नाही तर अशा अनेक योजनांच्या महिलांना सूट दिली जाते. पण आता सरकारने कडक पावलं उचलण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. खरं तर हे 5 नियम राज्यातल्या सर्व महिलांसाठी आहेत, पण पहिला नियम खास करून अशा महिलांसाठी आहे ज्या विविध योजनेचा लाभ घेतात. दुसरा नियम नोकरी करणाऱ्या महिलांसाठी आहे आणि तिसरा नियम वयस्कर महिलांसाठी आहे. चौथा नियम शेतकरी कुटुंबातल्या महिलांसाठी आहे, तर 5वा नियम असा आहे ज्यातून एकही महिला सुटू शकत नाही. कारण आता घरोघरी थेट तपासणी सुरू झालेली आहे. एका GRच्या माध्यमातून सरकारने ही सर्व माहिती जारी केलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला हा नियम माहीत असणं अत्यंत गरजेचंच आहे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे नवे 5 कडक नियम कोणते आहेत, दंडाची कारवाई टाळण्यासाठी तुम्हाला ही कोणती कामे अर्जंट करावी लागतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर उद्या तुमच्या घरी चेकिंगला पथक असली तर त्यांच्यासमोर स्वतःचा बचाव कसा करायचा. चला तर मग अगदी सविस्तरपणे माहिती सोप्या भाषेत आपण समजून घेऊया. सुरुवात करूया पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या नियमापासून, ज्यांचा थेट संबंध आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेशी. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला जवळपास 2.5 कोटी लाभार्थी महिला होत्या, पण आता आकडा वेगाने कमी होतोय अशी मोठी चर्चा सुरू आहे. आता पहिला नियम लाडकी बहीण योजनेचा आहे. हे ऐकून कदाचित काही महिला व्हिडिओ बंद करतील आणि म्हणतील की आमचा काय संबंध. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा नियम हा राज्यातील प्रत्येक महिलांसाठीच आहे. सध्या दर महिन्याला 1,500 रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होतोय. जेव्हा या योजनेचा फॉर्म भरला गेला तेव्हा स्पष्ट अट होती की कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा जास्त नसले पाहिजे. पण आता सरकारच्या या गुप्त तपासणीतून एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे की महिलांच्या घराचं वार्षिक उत्पन्न 10 लाखांच्या पार आहे. दारात स्वतःची 4चाकी गाडी आहे आणि नावावर 10 एकर शेतीसुद्धा आहे. दरवर्षी लाखोंची कमाई होत असूनही अनेक महिला चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेत आहेत. आता शासनाने अशा लोकांची गुपचूप चौकशी सुरू केलेली आहे. आता तुम्ही म्हणाल, अहो आमचे तर पैसे कधीच बंद झाले आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांचे पैसे बंद झाले आहेत त्यांच्यावर सुद्धा आता इथून पुढे कडक कारवाई होणार आहे. हा झाला पहिला नियम, जे लाडकी बहीण योजनेच्या होत्या. आता दुसरा नियम यापेक्षाही भयंकर आहे. दुसरा नियम असा आहे ज्यांच्या घरात रेशन कार्ड आहे आणि त्यांना कुठे ना कुठेतरी नोकरी करतात. रेशन कार्ड तर प्रत्येकाच्याच घरात असतं आणि अनेक महिला प्रायव्हेट किंवा सरकारी क्षेत्रात जॉब करत असतात. आता जर तुमच्या घरात पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल आणि तुम्ही जर नोकरी करत असाल तर हा दुसरा नियम तुमच्यासाठी मोठा धक्का ठरणार आहे. तिसरा नियम तर सर्वच महिलांसाठी अत्यंत गंभीर आहे, पण 5वा नियम असा आहे की ज्यातून एकही महिला सुटू शकत नाही. कारण त्यामध्ये पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक नसल्यावर अक्षरशः मोठी कारवाई होणार आहे. आता आपण क्रमावर माहिती घेऊयात. दुसऱ्या नियमांबद्दल सांगायचं तर महिला प्रायव्हेट नोकरी करतात, खाजगी काम करतात आणि सोबतच वेगवेगळ्या सरकारी योजनेचा फायदाही घेतात. जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर अजूनही तुमची रेशन कार्डची EKYC झालेली नसेल तर तुमचे रेशन कार्ड त्यांच्यावर मोठा बडगा येऊ शकतात. कारण EKYCच्या माध्यमातून सरकारच्या थेट लक्षात आलेलं आहे की पिवळ्या रेशन कार्डसाठी वर्षांच्या उत्पन्नासाठी ही मर्यादा फक्त 15,000 रुपयांची आहे, तर केशरी रेशन कार्डसाठी उत्पन्नाची मर्यादा 1,00,000 रुपये आहे. लक्षात घ्या, ही मर्यादा आता एका संपूर्ण वर्षाची आहे. जर एका वर्षाला 15,000 रुपयापेक्षा कमी उत्पन्न असेल तर तुमचं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड ठेवू शकता किंवा 1,00,000च्या आत उत्पन्न असले तरी केशरी रेशन कार्ड ठेवू शकता. पण विचार करा, आज महाराष्ट्रात असा काही एक व्यक्ती शोधून सापडणार नाही ज्याचं वार्षिक उत्पन्न 15,000 किंवा 1,00,000च्या आत आहे.
तरीही लाखो लोक याचा गैरफायदा घेत आहेत. म्हणूनच आता सरकारने सर्व डेटा रेशन कार्डशी जोडायला सुरुवात केलेली आहे. जर तुम्ही या नियमाबद्दल जाऊन आजपर्यंत रेशनचा लाभ घेतला असेल तर सरकारी व्याजासहित तुमच्याकडून सगळे पैसे वसूल करणार आहे. आता यानंतरचा पुढचा नियम जो अजिबात मिस करू नका, कारण तो थेट तुमच्या पॅन कार्ड आणि आधार कार्ड बाबतीत आहे. कारण आता इन्कम टॅक्स विभागाने एक अत्यंत कडक नियम लागू केलेला आहे. हा तिसरा नियम थेट महिलांच्या पॅन कार्डशी संबंधित आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्डमधील नावाच्या आणि माहितीच्या चुकांबद्दल हा मोठा नियम लागू करण्यात आलेला आहे. आजकाल कोणतेही बँक खातं उघडायचं असेल तर पॅन कार्ड अनिवार्य झालेलं आहे. अनेक मुली 16 किंवा 17 वर्षाच्या असताना त्यांचे आईवडील पॅन कार्ड काढून ठेवतात, जे मायनर पॅन कार्ड असतं, पण 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला मेजर पॅन कार्डमध्ये अपडेट केलं जातं. तसंच लग्न झालेल्या लाखो महिलांच्या बाबतीत एक मोठी चूक दिसते. लग्नाआधीचं नाव, लग्नानंतरचं नाव, पॅन कार्डवरचं नाव आणि आधार कार्डवरचं नाव यात फरक असतो. बँक खात्यावर तर तिसरंच नाव असतं, त्यामुळे तुमची KYC मॅच होत नाही. आणि जर तुमच्या पॅन कार्डमध्ये एक अशी चूक असेल तर ते आधार कार्डशी व्यवस्थित लिंक नसेल तर इन्कम टॅक्स विभागाकडून थेट आता 10,000 रुपयांचा मोठा दंड ठोकला जाऊ शकतो. म्हणूनच तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक खात्यावरील नाव आणि जन्मतारीख आजच तपासून घ्या. आता तुम्ही म्हणाल, अहो हे सगळं आम्हाला माहीतच होतं, यात काही नवीन आहे. पण थांबा, आता जो चौथा आणि पाचवा नियम आहे ऐकताय ना, तो ऐकून तुमच्या पायाखालची तर जमीनच सरकेल. आता त्याने अक्षरशः तुमचे डोळेच उघडतील. चौथा नियम येतो की शेतकरी कुटुंबातील महिलांसाठी. ग्रामीण भागातील बऱ्याच महिलांच्या नावावर शेतजमीन असते. अशाच वेळेस घरात पतीसुद्धा PM किसानचे आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात. मुलगाही फायदा घेतो आणि कर्जमाफी आली की दोघेही लाभ लाटतात. महिलांसुद्धा वेगळा लाभ घेते. परंतु आता सरकारच्या नियमानुसार एका रेशन कार्डवर एका कुटुंबात केवळ एकाच व्यक्तीला शेतकरी सन्मान निधीचा लाभ मिळू शकतो. जर एकाच घरात पत्नी आणि पत्नी दोघेही लाभ घेत असतील तर ती कायद्यानुसार थेट फसवणूक मानली जाईल. बेकायदेशीर घेतलेले सर्व पैसे सरकार व्याजासहित वसूल करेल आणि तुमच्यावर मोठी कारवाईसुद्धा होऊ शकते. आणि आता मोठा वेळ आलेली आहे सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात भयंकर आणि सगळ्यात धोकादायक नियमांची. हा नियम राज्यातील प्रत्येक महिलांसाठी आहे. म्हणजे तुम्ही कॉलेजला जाणारी तरुणी असो, गृहिणी असो, नोकरी करणारी असो किंवा घरकाम करणाऱ्या महिला असा, सगळ्यांसाठी हा नियम लागू होत आहे. बँक खात्याचा नियम. बँक खात्याच्या संशयास्पद व्यवहारावर आता सरकारची थेट नजर असणार आहे आणि नियम मोडल्यास थेट तुरुंगवासी कारवाई होऊ शकते. साधारण महिलांनो, आज जवळपास प्रत्येक महिलेचं स्वतःचं बँक खातं आहे. त्यामुळे पाचवा नियम अत्यंत काळजीपूर्वक ऐका. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्या खात्यात नियमितपणे बॅलन्स ठेवल्यामुळे बँक छुपे चार्जेस लावून पैसे कापून घेते. हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. पण यापेक्षाही भयंकर संकट सध्या तुमच्या डोक्यावर घिरट्या घालत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिला आणि गृहिणींच्या बँक खात्याचा ताबा घरातील पुरुष किंवा कोणत्याही चलाख लोक घेतात. त्यावर लाखो रुपयांचे मोठे व्यवहार फिरवले जातात. कित्येक वेळा बचत गटाच्या आडोसा घेऊन वैयक्तिक खात्याचा वापर संशयास्पद पैशांनी अफरातफर करण्यासाठी केला जात आहे. लक्षात ठेवा, आयकर विभाग आता पूर्णपणे आक्रमक झालेला आहे. जर तुमच्या खात्यात अचानक लाखोंची अफाट रक्कम जमा झाली तर अधिकाऱ्यांनी विचारल्यावर तुम्हाला त्या पैशाचा कायदेशीर हिशोब किंवा पक्का पुरावा देता आला नाही तर तुमच्यावर थेट बेनामी व्यवहार आणि टॅक्स चोरीचा आरोप ठेवला जाऊ शकतो. अशा वेळी तुमच्यावर लाखोचा दंड ठोकला जाऊ शकतो आणि तो दंड भरला नाही तर थेट तुरुंगाची हवा खावी लागू शकते. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमचं बँक खातं हे फक्त आणि फक्त तुमच्या स्वतःच्या कमाईसाठी आहे. चुकूनही तुमचं खातं दुसऱ्या कोणालाही व्यवहारासाठी वापरू देऊ नका. शेवटी एकच गोष्ट कान उघडून ऐका, शासनाने जारी केलेल्या या 5 नियमांमध्ये पालन करणं महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलांसाठी अनिवार्य आहे. कोणत्याही परिस्थितीत आजच तुमचं जुनं पॅन कार्ड, रेशन कार्ड आणि बँक खात्यातील सर्व त्रुटी दुरुस्त करून घ्या. नाहीतर येत्या महिन्यापासून असा आर्थिक दणका बसेल की सावरणंही कठीण होईल. आता सांगा, या 5 नियमांपैकी तुमची कोणती चूक झाली आहे का? किंवा तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देईल. आणि तुम्ही जर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.